आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलनेस अँड सराफ हडपसर पुणे। पूर्व वेळवण्यातून गांधीनगरमध्ये तरुणाचा खून केलेल्या 8 जणांच्या टोळीतील पसार आरोपी संदेश तायडे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर बाजार येथून बुधवारी अटक केली आहे। गेली 5 महिने तो मुंबई आणि कोलकाता येथे लपला होता। सदर बाजार येथे आजीला भेटायला येताच त्याला पोलिसांनी अटक केली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेतील आरोपी तायडे आणि त्याच्या 7 साथीदारांनी 10 जानेवारी 2025 रोजी रात्री 10:30च्या सुमारास गांधीनगरमधील महात्मा गांधी पुतळ्याजवळ विठ्ठल उर्फ बबलू शिंदे याचा खून केला होता। त्या गुन्ह्यातील 2 अल्पवयीन मुलांसह 7 जणांना पोलिसांनी अटक केली होती। पसार झालेल्या तायडेचा गांधीनगर पोलिसांकडून शोध सुरू होता। तो सदर बाजार येथील त्याच्या आजीकडे आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार वैभव पाटील यांना मिळाली। त्यानुसार उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून तायडे याला अटक केली आहे। खून करून पळाल्यानंतर मुंबई आणि कोलकाता येथे लपल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली। पुढील तपासासाठी त्याचा ताबा गांधीनगर पोलिसांकडे देण्यात आलाय। पोलिसांना सापडू नये यासाठी संदेश तायडे यांनी गांधीनगरातील मित्रांशी संपर्क करणं टाळलं होतं। त्याने स्वतःचा मोबाईल नंबरही बंद ठेवला होता। गांधीनगरात जाण्याऐवजी तो सदर बाजार येथील आजीकडे गेला। ओळख लपवण्यासाठी त्याने केस आणि दाढी वाढवलेली। मात्र अंमलदार वैभव पाटील यांना खबरांकडून नेमकी टीप मिळाली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।